पत्रकार बंधू आणि मायबाप तुमच्या कृपा आशीर्वादाने आणि तुमच्या सहकार्याने आमच्या साऊंड सिस्टमचं जे म्हणणं आहे ते सर्व सोलापूरवासी आणि कमिशनर साहेबांपर्यंत आपण आमचं निवेदन पोस्ट करावं ही विनंती। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आयुक्त साहेबांनी आम्हाला परवा दिवशी मीटिंगमध्ये बोलून सांगितलं होतं की तुम्हाला आम्ही 2 दिवसामध्ये काय असेल ते निरोप देऊ आणि 11th आवरला त्यांनी आम्हाला असा निरोप दिला की तुम्ही फक्त भोंगे लावायचे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर तुम्हाला माहिती द्यायची म्हणजे या साऊंड सिस्टीममध्ये अगोदर CD प्लेअर होते, त्याच्यानंतर डिस्क प्लेअर आले। डिस्क प्लेअर वाजवणारा जो ऑपरेटर असतो त्याला जॉकी असे म्हटले जाते, म्हणून त्याला डीजे, त्या व्यक्तीला डीजे म्हणतात। दुसरी गोष्ट डॉल्बी सिस्टीम, सराउंडिंग सिस्टीम, स्टिरिओ सिस्टीम असे प्रकार आहेत। त्या प्रकाराचा वापर हा फक्त नाट्यगृह आणि सिनेमागृहामध्ये वापर केला जातो। या साऊंड सिस्टीमचा आमचा अपप्रचार झालेला आहे। आम्हाला साहेबांनी सांगितलं होतं की तुम्हाला जे नियम दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणे तुम्ही साऊंड सिस्टीमचा वापर करावा। नियम जो आहे तो 1986 सालापासूनचा नियम आहे। 1986 साली कानाची मशीन होती, हे डेसिबल मीटर उपलब्ध नव्हतं। ज्या वेळेला ते उपलब्ध कानाच्या मशीनवरनं जे रेकॉर्डिंग केलं गेलं त्यावेळेला ते 45 डेसिबल, 55 डेसिबल आणि 75 डेसिबल केलं होतं। आज जे साऊंड सिस्टीमचं डेसिबल मीटर निर्माण झालेलं आहे तो डेसिबल मीटर जर नुसतं ऑन केला बिगर स्पीकर म्हणजे विदाउट स्पीकर, आता या ठिकाणी सुद्धा जर तुम्ही डेसिबल मीटर जर चालू केला तर 80 डेसिबल आवाज हे होतं, नोंद होतं। तर आम्ही आमचा व्यवसाय 40 डेसिबल, 55 डेसिबल, 75 डेसिबल म्हणजे कसा करायचा, आतापर्यंत सर्वच कमिशनरांना आम्ही त्याचा डेमो दिलेला आहे। या डेमोच्या दृष्टिकोनातून आमचा व्यवसाय होऊ शकत नाही, तर त्यांनी आम्हाला सवलत द्यावी असं आम्ही प्रत्येक वेळेला विनंती केल्यावर आम्हाला 2 बेस 2 टॉपचा आम्हाला परवानगी देण्यात आलेली होती। आज परिस्थिती अशी आहे की सोलापुरातल्या सर्व लोकांनी आज जो आवाज उठवलेला आहे तो आवाज फक्त काही लोकांना, आमच्या जवळजवळ 450 ते 500 साऊंड सिस्टीमवाले आहेत, त्याच्यावरती आधारित एका साऊंड सिस्टीमवाल्याच्या पाठीमागं 8 ते 10 माणसं त्याच्यावरती अवलंबून आहेत। त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर एवढ्या सर्व कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे। त्यामुळं आम्ही सगळ्यांना विनंती करतो, शहरवासियांना पण आणि कमिशनर साहेबांना पण, की बाबा आम्हाला काही अंशी जो कर्कश आवाज आहे फक्त एक 8-10 लोकांकडे होतं, त्यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे आणि तो मिड प्रेशर म्हणून जो साऊंड सिस्टीमचा जो प्रकार आहे तो प्रकार म्हणजे जे आता भोंग्याला परमिशन दिलेली आहे त्या भोंग्याचं मॉडिफिकेशन करून त्याच्यावरती स्पीकर तयार केलेला आहे। अगोदर भोंग्याचा जे स्पीकर होता तो 1 किलोमीटर आवाज जातो आणि आता जे निर्माण झालेला आहे त्याचा आवाज जवळजवळ 1000 ते 1500 मीटरपर्यंत जातो। तर आमची विनंती अशी आहे की आज जो लोकांना त्रास झालेला आहे याची आम्हाला जाणीव आहे। आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की ज्या दृष्टीने आम्हाला परमिशन दिलेली आहे तर ती भोंग्याची परमिशन दिलेली आहे। प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम करायचा जर असेल तर आमचा अगोदरचा जो साऊंड सिस्टीम आहे ती साऊंड सिस्टीमला आम्हाला परवानगी मागतो आम्ही। डीजे सिस्टीम आम्ही वापर करणार नाही, डीजे हा प्रकार नाही, डॉल्बी हा प्रकार नाही, हा अपप्रचार होऊन याचं नाव बदलल्या गेलेलं आहे। ॲक्च्युअल परिस्थिती फक्त स्पीकरची संख्या, स्पीकर बेस जो आहे, बेस म्हणजे फक्त ढोलचा आवाज जास्त मोठ्या प्रमाणात येतो त्याला बेस म्हणतात, आणि वरती जो टॉप लावलेला असतो त्याच्यामध्ये जो गाणं म्हटलेलं आहे आणि म्युझिक आहे त्या टॉपमधून त्याचं विश्लेषण होतं। आमची विनंती अशी आहे की सर्व शहरवासियांना सुद्धा आणि कमिशनर साहेबांना सुद्धा की बाबा आज जे आमच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे याच्यावरती आधारित सर्व जे व्यावसायिक आहेत आमच्याबरोबर आले, ते जनरेटरवाले आले, साऊंड सिस्टीमवाले आले, त्याच्या हाताखाली काम करणारे आले, प्रत्येक लोकांच्या घरच्या परिस्थितीचा विचार केला आणि त्याचप्रमाणे जर आम्ही काढलेलं कर्ज, आम्ही आमच्या वडिलांच्या रिटायरमेंट नंतर जो आम्हाला फंड आणि ग्रॅच्युइटी मिळालेली आहे त्या पैशामधून आम्ही काही लोकांनी आमच्या उदरनिर्वाहासाठी साऊंड सिस्टीम चालू केलेलं आहे। या साऊंड सिस्टीम मध्ये आम्हाला कर्ज फेडण्यासाठी सहकार्य जो नियम आणि कायदा काढलेला आहे त्या कायद्याचं पालन करून लोकांना जो त्रास होता त्या त्रासाचा सुद्धा आम्ही गांभीर्याने विचार करून
जो फ्रिक्वेन्सी जास्त असलेले जे स्पीकर आहेत ते बंद केलेले आहेत. तर आम्हाला या दृष्टिकोनातून आम्हाला परवानगी मिळावी की फक्त स्पीकर लावायला, त्याची संख्या आम्ही थोड्या प्रमाणात लहान एक बेस एक टॉपमध्ये आम्ही लावून साऊंड सिस्टीम सेवा द्यायला तयार आहे. आज आमची परिस्थिती कर्ज फेडण्यासाठी आम्हाला काही उत्पन्न साधन नाही, म्हणून आमची विनंती अशी आहे की आम्हाला ही परवानगी मिळावी. डीजे सिस्टीम डॉल्बी सिस्टीमला परवानगी नको, आम्ही ते लावणार नाही. आमचं म्हणणं फक्त एवढंच आहे की आम्हाला जर जगायचं असेल तर आमच्या परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून सोलापूरकरांनी आणि कमिशनर साहेबांनी आणि कायद्याने आम्हाला हे सवलत मिळावी आमची विनंती आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर विचार केला तर या साऊंड सिस्टीमच्या कलाकारांनी आज मीटिंग घेतली आणि शपथपूर्वक सांगितलं की आम्ही कुठल्याही पद्धतीचा मोठ्या आवाजाचा गोंगाट होणार आणि लोकांना त्रास होईल अशा पद्धतीचा आम्ही साऊंड सिस्टीम लावणार नाही. आणि म्हणून याच्या पुढील भविष्य काळामध्ये आम्ही कुठल्याही साऊंड सिस्टीमची सेवा आम्ही देणार नाही. त्याच्यामध्ये लाईट आला, साऊंड सिस्टीम आला, जनरेटर आला, सगळ्या दृष्टीने आम्ही त्याला बॅन केलेलं आहे. असं बी उपाशी मारणार आहे, तसं बी उपाशी मारणार आहे. तर आमची सगळ्या गोष्टीला आमची तयारी आहे. भविष्यामध्ये राजकीय दृष्टी काही लोकांनी, काही पुढाऱ्यांनी ज्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करायला पाहिजे ती आम्हाला सहकार्याची भावना आम्हाला कुठून मदत मिळत नाही आहे. त्यामुळे आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागत आहे. आपल्या माध्यमातून आम्ही सोलापूरवासियांना आणि कमिशनर साहेबांना विनंती करत आहोत आणि तुम्ही आम्हाला सहकार्य करून आमची बातमी व्यवस्थित आणि योग्य रीतीने लावून आम्हाला सहकार्य करावं आणि आम्हाला जगायला तुमचा आशीर्वाद मिळावा. हा सर. हा हा म्हणजे तुमच्या ह्या निर्णयाने इतक्या मोठ्या व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो? 100% होऊ शकतो. कारण कुठलाही काम जन्मलेल्या जीवापासून मेलेल्या 13व्या दिवसापर्यंत साऊंड सिस्टीम लागतोच. आमच्याबरोबर प्रांतिक सदस्य आहेत पुरुषोत्तम सगम, सोलापूर जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे ते प्रांतिक सदस्य आहेत. 36 जिल्हा एक परिचय नाही, त्यांचाही आशीर्वाद आहे. आमचं परिणाम काय आम्हाला सगळेजण म्हणून सहकार्य केले, पाठिंबा दिले हे सांगा. एक संदर्भ देतो तुमच्या वाईट नसेल, तुम्हाला एक संदर्भ देतो की साधे सुधे पद्धतीनं कुठल्याही आवाज न खर्च करता, वास्तव न कुठल्या गोष्टीचं महत्व न देता साधेपणामध्ये मुंज आणि लग्न करा असं अनेक महापुरुषांनी सांगून ठेवलंय. अहो त्यांच्या सांगण्यावर काय परिणाम झाले? तुम्ही एवढ्या व्यवस्थेवर परिणाम करताय. आम्हाला जर जगणं मुश्किल केलेलं असेल तर आम्हाला धंदाच करायचा नाही. जीव गेला का तुम्ही? मग आमचा जीव जाईल त्याचं काय? आमचा पण जीव जाईल ना. किती त्रास आहे मला सांगा. आम्ही कर्ज काढलेला आहे. त्रास म्हणजे आम्हाला जीवन आम्ही जीव द्यायचा काय राव? हे तुमचे निर्णय म्हणजे एकत्रितपणे तुमचा हा व्यवस्थेला एकत्रितपणे तर पूर्णपणे प्रशासनाला तुम्ही आव्हान देताय. साहेब प्रशासनाला आम्हाला परमिशन सगळ्या मंडळाला प्रशासनाचं परमिशन परमिशन बंद झाले की साऊंड वाजत नाही. परमिशन बंद केलं ना प्रशासन साऊंड कुठंच वाजत नाही. आज सोलापूरमध्ये साऊंड बंद आहे, आजूबाजूला साताऱ्याला पुण्याला तिथं साऊंड चालू आहे. कुठल्याही कार्यामध्ये माधुर्य त्याच्या आवाजाची मर्यादा त्याच्या आवाजातला पूर्व आहे की काळाची पूर्व ती तयारी आहे. आम्ही तुम्हाला तेच सांगू इच्छितो. आम्ही आवाजाची माधुर्य आणि आवाजाचा पूर्वा त्याला जपलाय साहेब. आम्ही आवाजाची मर्यादाच पाळून आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायचा कसा तो आम्ही तोच नियोजन करत आहोत. आणि आमच्या व्यवसायामधून कोणाला त्रास होईल असा आम्ही कुठला व्यवसाय करत नाही. तुमच्या व्यवसायातून अनेक जणांना त्रास झालाय, विद्यार्थ्याला त्रास झालाय, वयोवृद्धाला त्रास झालाय, इव्हन एखादा जीव देखील गेलाय. त्याची जबाबदारी घेणार तुम्ही? काय प्रूफ आहे का साहेब? काय प्रूफ आहे का साहेब की साऊंड सिस्टीम मुळे साहेब पुरावा आहे का तुमच्याकडे? काही साहेब तुम्ही बातमी लावू शकता. तुम्ही मेडिकल तुमच्याकडे हिस्ट्री आहे का की साऊंड सिस्टीम मुळे हा जीव गेला म्हणून पुरावा आहे का? साहेब त्याचे पीएम रिपोर्ट घ्या. साहेब त्याची पीएम रिपोर्ट घ्या. तुम्ही पीएम रिपोर्ट मध्ये संपर्क साहेब त्याचा खुलासा करावा. पत्रकारांना विनंती आमच्याकडून त्या गोष्टीचा खुलासा करावा. तुम्ही खुलासा करा. हो तुम्ही
घेऊन येते ना, काय जबाबदारी घ्या तुम्ही, कोणीतरी जबाबदारी घ्या की यापुढे जर एखाद्या जीवावर जर का काही आवाज घेतला तर आम्ही जबाबदार आहे त्या गोष्टीला. ज्या जबाबदारी कोण कसा येतो आम्ही सांगू शकत नाही, आम्ही ती जिम्मेदारी घेऊ शकत नाही. मग तुम्ही एवढा आवाज तो बोलणं योग्य नाही. आतापर्यंत तुम्ही आपल्याला भेटीस करायला लागला तुम्ही. साहेब मी स्वतः पाच ब्लॉकेजचा पेशंट आहे. माझा बायपास झालेला, मला काही त्रास होतो. पण काही लोकांना सर्टिफिकेट घेऊन या, मला 5 ब्लॉकेज आले, मी त्या डीजी समोर उभा करून असतो, डॉक्टरकडे सर्टिफिकेट घेऊन या. आणि म्हणजे तुम्ही साऊंड इकडे लावलेलं तिकडे जाऊन उभारणार. मी उभारतो ना समोर, माझी तयारी आहे ना, मी उभारतो ना. मला त्रास होता हा भाग वेगळा, लोकांना त्रास होता आम्ही मान्य करू. पण याच्या पुढं विनंती अशी लोकांची मागणी आम्ही साऊंड लावतो. लोक आमच्यापर्यंत आले तर आम्ही साऊंड लावणारच नाही. ते स्वतःहून आमच्या पैसे येतात. मायबाप कोणी म्हणतो मला पाहिजे, कोणी म्हणतं, पण तुम्ही काय घ्यायचं हे विशेष आहे. आम्ही कबूल केलंय. जो कर्कश आवाज तो बंद करण्याचा म्हणून आम्ही कबूल केलं. मूळ म्हणजे सोलापूरचा आहे. मी मान्य करतो सोलापूरचे काय 4 लोक आहेत, आम्ही त्यांना सांगून बॅन करायला लावले. बाकीचे आहेत ना ते बाहेरचे असल्यामुळे कालच ना आपण काल जाऊन साहेबांना सांगितलं साऊंड जप्त करा. कवाडे साहेबांना स्पष्ट सांगितले हा वाढचा आहे तिच्यामुळे आम्हाला त्रास होतो. आज जे आम्ही भोगायला ते बाहेरच्या साऊंड मुळे भोगायला. आदेशाचं पालन करू म्हणतो. नाही कायद्यापेक्षा आम्ही मोठे नाहीये. आम्ही सीपी साहेबांनी जे आदेश दिला ते आदेशाचं पालन करणार आहे. तर आम्हाला डीजे, तुम्ही जे डीजेचं वाक्य आहे ना, जे कर्कश लोक आहेत, बाकीचे इतर लोक होते, आम्ही सगळं बॅन केलेलं आहे. आम्हाला फक्त छोट्या आवाजामध्ये साऊंड वाजवण्यासाठी परमिशन मिळाली. फक्त भोंग्याला परवानगी दिली नाही. तुम्ही मोठा आवाज केला की कारवाई होणार. डेसिबलच्या पुढे गेला की कारवाई होणार. सर आता आपण असं साधं पोलिसांनी नाही केलं पोलिसांवर पण कारवाई होणार. आपण जरी बोललो ना साहेब डेसिबल चेक केलं 75च्या वर जात असं साधं बोललं तर पूर्वी नव्हतं का स्पीकर? पूर्वी होतं की साहेब? लोकांच्या तक्रारी होत्या का? आताच काय व्हायला लागले? तुम्ही जर आत्मचिंतन करा ना. अहो घराच्या भिंती ढासळायला लागल्या लोकांच्या. 4 मे 4 चौकाच्या तिथे लावून इथलंही काय करत आम्ही इथं सुद्धा बोलतोय. इथं आमच्या इथं मिरवणुका जातात ना, असं नका चालणार नाही. हे सगळे साऊंड सिस्टीम बाहेर गावून येतात. काही असं आम्ही हे सांगतो साहेब घेऊ नका तुम्ही. त्यांचे ते बोलून घेतले ना त्यांच्यावर कारवाई. आता तुम्हाला त्यांनी स्पीकर लावायला कुठेही बंधन टाकताना आवाज बारीक ठेवा ना. नुसतं भोंगे लावा म्हणतात साहेब. करा ना प्रयत्न, थोडं सुरुवात तर करा ना. आपण का नाही लावायची भोंगे? आपण बारीक आवाजात लावा त्यांचं. आमचं म्हणणं असं आहे की एक बेस एक टॉपचं परमिशन द्यावा. ह्यांच्या हातात तुम्ही काय करताय? मागणी चुकीच्या ठिकाणी करताय. ते न्यायालयाने आवाज केलेले त्यांना सामोरं जावं लागतं. त्यांच्या हातात नाही. आपण दुसरी पातळी समजून घेतली पाहिजे. तुम्हाला कोर्टात लढवणार. कोर्टात लढा घ्या. त्याच्या जिंकला तर तुमच्या बाजूने, प्रेस सुद्धा तुमच्या बाजूने असेल. त्याला परवानगी दिली कोर्टाने. आता ते कोण आहे तुमच्या तुमची मागणी मांडली आहे. सुप्रीम कोर्टामध्ये 10 वर्षापूर्वी अपील केलेलं आहे. ऑल इंडिया साऊंड सिस्टीम असोसिएशन तर्फे 2 वेळा त्यांचे आर्ग्युमेंट झालेला आहे. त्यावेळेला त्यांनी फक्त डेमो द्या म्हणजे आजपर्यंत त्याची तारीख आलेली नाही. आमचा प्रयत्न चालू आहे. जो डिसिबल मीटर आहे, जो डिसिबल मीटर आहे तो मीटर आता उपलब्ध झालेला. वकील पण तारीख आपलेच भाऊ आहेत. काय तारीख नाही. सिस्टमचा पण भाग आहे. आपण प्रवाहाच्या विरुद्ध वेगळं वापर नाही सांगत. तुमचं डोकं फोड आहे ना. बोला काय नाही साहेब, मागणी काय नाही. फक्त सोलापूरला बंद केलं. अख्ख्या महाराष्ट्राला सोलापूरलाच काय नाही. पुणे मुंबईला काय नाही. मान्य साहेब, मी मान्य करतो. मुंबईने सांगितलं वयस्कर, वृद्ध, डॉक्टर लोक असतील किंवा ऑर्डिनेट लोक असतील किंवा विद्यार्थी असतील, आम्हाला कोणाला देखील त्रास द्यायचा नाहीये.
व आम्हाला आमचा व्यवसाय नियमानुसार कोणाला त्रास होऊ नये, आम्हाला ह्या पद्धतीने व्यवसाय करायचा आहे. तर आम्हाला आपल्याकडून एकच विनंती आहे, आम्हाला कोणासोबत विरोध नाहीये व कुठल्या मंडळासोबत आमचा विरोध नाहीये. आणि जो काल जो कृत्य झालेला आहे, तुम्ही जो म्हणताय आजोबा गणपती, तो सोलापूर मधला सर्वात प्रथम उत्सव तिथे साजरा तिथे चालू झाला. तो देखील आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. व तिथे आमचा शहीद दारूवाले तिथे आमचा व्यवसाय काम करत होता. तो आमच्या बैठकीमध्ये उपस्थितीत नसल्यामुळे आम्ही त्याला तिथे भेटण्यासाठी गेलो होतो. आमच्या व्यावसायिक बंधूला, तो आमच्या संघटनेचे सिनियर सदस्य असल्यामुळे आम्ही त्याच्यासोबत चर्चा करण्यासाठी तिथे गेलो होतो. बाकीची जी काही तुम्हाला कल्पना आली असेल, काही तिथे गोंधळ झाला असं कृत्य आहे, तर तसल्या कुठल्याही प्रकारचं कृत्य तिथे झाला नाही. आणि जरी तिथे काहीतरी चुकून काहीतरी घडलं असलं तर आम्ही आमच्या संघटनेकडनं दिलगिरी व्यक्त करतो. व तसेच व्यवसाय पुढे व्यवस्थित चालवण्यासाठी नियमामध्ये आम्हाला थोडीशी सवलत भेटावी व मधुर व व्यवस्थित सर्वांना आवडण्यासाठी साऊंड सिस्टीम लावण्यात देण्यात यावी, ही आमची विनंती आहे. जर आम्हाला जर दिली नाही तर आमचं जे काय आमचं ठराव जो पास झालेला आहे त्या पद्धतीने म्हणजे लाईट बंद ठेवला इथून पुढच्या जो कार्यक्रम आहे इथून जे आहे, कारण आमचा जे काय आम्हाला बंधनं घातलेले आहेत त्याच्यामध्ये आमचा व्यवसाय कुठलाही चालू शकत नाही. त्यामुळे आम्ही व्यवसाय पूर्णपणे बंद करून टाकत आहे. इथून पुढे जो नवीन काम आमच्याकडे येणार आहे, इथून पुढे जो आम्ही जी बुकिंग आजपासून आम्ही जी काही बुकिंग घेतलेली असणार आहे, काही जणांचे आम्ही ऍडव्हान्स देखील परत दिलेले आहेत. काम नाही झाल्यामुळे आम्ही ऍडव्हान्स परत दिलेले आहेत. आणि पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलेले जे कोणाचे तुम्ही ऍडव्हान्स घेतले असेल तर ते परत देऊन टाका तुम्ही. आणि इथून पुढे आजपासून आम्ही कुठल्याही प्रकारचे कामच करणार नाही. पुढचे नवीन बुकिंग घेणार नाही. जुने जे बुकिंग आम्ही घेतले होते परमिशन नसल्यामुळे आम्ही सर्वांचे पैसे ऍडव्हान्स परत दिलेले आहेत. जागेवर लावलेला आहे ते लावलेला आहे. जे काही सध्याला लागलेला आहे तो आम्ही काढत नाही. जो काही सध्याला लाईट वगैरे लागलेले आहेत तो आम्ही काढत नाहीये. इथून पुढे आम्ही कुठल्याही प्रकारची नवीन बुकिंग घेणार नाही. नवीन म्हणजे आजपासून आम्ही कुठले व्यवसाय करणार नाही. कुठल्याही प्रकारचा इजा न होता त्या पद्धतीने बाहेर मैदानामध्ये ज्या वेळेला आम्ही डेमो दिला त्यावेळेला तिथं 85 डेसिबल आवाज नॉर्मल स्पीकर लावायच्या आधी, एक बेस एक टॉप लावल्यावर 92 डेसिबल आला, 2 बेस 2 टॉप लावल्यावरती 98 डेसिबल आला, 4 बेस 4 टॉप लावल्यानंतर 112 आला. त्यावेळेला आम्हाला सेनगावकर साहेबांनी सांगितलं मी एक बेस एक टॉपला मी परवानगी देतो, बाकी देत नाही. आंबेडकर जयंतीच्या वेळेस ती परत येते. त्यानंतर आम्ही सगळेजण गोळा झाल्यानंतर मग आम्हाला बालसिंग राजपूत साहेबांनी बोलवलं, तुम्ही जास्त साहेबांशी वाद घालू नका, तुमचं काय असेल ते म्हणणं ऐका, 2 बेस 2 टॉप मी तुम्हाला परवानगी देतो, जावा. त्या दृष्टिकोनातून आम्ही लावलं. काही परगावचे आलेले 1-2 स्पीकरवाले होते, त्यांना ते पौर्णिमा चौगुले मॅडमने 2-2 काठ्या घातल्या आणि त्यांचा आवाज कमी करायला लावला. तशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला मिरवणुकीत जर तुम्ही डेसिबल मीटर चेक केलं एखाद्या स्पीकरचं तर तिथं तुम्हाला 135 डेसिबल आवाज येतो. कारण सगळ्या साऊंड सर्व्हिसवाल्यांचा आवाज एकत्र तिथं आल्यामुळं 135 डेसिबल पर्यंत आवाज जातो. त्यामुळे आम्ही त्या डेसिबल हा विषय आमच्या अखत्यारीत येत नाही, आमचा धंदा होऊ शकत नाही. आजच्या परिस्थितीला जर बोलायचं म्हटलं तर इथं 70 ते 75 डेसिबल आवाज आपल्या हॉलमध्ये येईल अशी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही डेसिबलचं कंडिशन आम्ही बोलू शकत नाही. असं